भारत पाकमध्ये आत्तापर्यंत घडलेली युद्ध म्हणली की 1965 आणि 71सह कारगिल संग्रामाचा उल्लेख होतो. पण 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच लढल्या गेलेल्या युद्धाचा कळत नकळत विसर पडतो. खरं तर काश्मीरच्या रक्षणासाठी आणि भारताच्या अखंडतेच्या दृष्टीनंही त्या युद्धाचं महत्त्व फार मोठं आहे. फाळणीच्या जखमा ताज्या असताना आणि लष्कर सज्जता नसतानाही पाकिस्तानला काश्मीरमध्ये चारी मुंड्या चित केलेल्या युद्धाची गोष्ट जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मराठी क्राईम कथा या माझ्या पॉडकास्ट शोमध्ये मी तुमचा होस्ट निरंजन मेडेकर तुम्हा सगळ्या लिस्नर्सचं अगदी मनापासून स्वागत करतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या अगदी मनापासून शुभेच्छा. यंदाचा स्वातंत्र्य दिन खरंच खूप खास आहे, कारण तो 75वा आहे आणि आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा करतोय. आणि आपली पिढी खरंच नशीबवान म्हणायला हवी की आपण आजचा दिवस बघतोय. सगळं जरी असलं ना, म्हणजे जल्लोष आहे आणि उत्साह आहे आज 15 ऑगस्टचा, तरी मित्रांनो मला असं वाटतं की समाज म्हणून आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे आपल्याला आपल्या देशाच्या इतिहासाशी काहीही घेणं देणं नसतं. म्हणजे सेलिब्रेशन असतं, झगमगाट असतो, पण दुसरीकडे ॲक्च्युअल इतिहासात काय घडामोडी घडल्या, त्याचं महत्त्व काय आहे आजच्या वर्तमानात, याच्याशी आपल्याला खरंच काही घेणं देणं नसतं. आता हेच बघा ना, लहानपणी शाळेतल्या इतिहासात आपण पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांबद्दल अगदी डिटेलमध्ये शिकलो आहे. इतकंच काय, अगदी फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती शिकलो आहे. या सगळ्या जागतिक घडामोडी महत्त्वाच्याच आहेत जागतिक इतिहासाच्या दृष्टीनं. पण हे सगळं शिकताना स्वातंत्र्योत्तर काळातला गेल्या 75 वर्षातला आपला भारत नेमका कसा आहे, तो कसा घडला, हे आपल्याला माहितीच नसतं. त्यामुळे साहजिकच देशानं आजवर लढलेली युद्ध पराजयच नाही, म्हणजे चीनसोबतच्या युद्धातला पराजय असेल आपला जिव्हारी लागलेला, तर नुसते पराजयच नाही तर विजयही आपल्याला माहिती नसतात. कारगिल युद्ध जरी आपण प्रत्यक्ष बघितलं असलं, म्हणजे आपल्यापैकी बहुतेक जणांनी, तरी 2000 नंतर जी जन्मलेली मिलेनियल जनरेशन आहे त्यांना तर तेही माहिती नसेल. त्यामुळंच या एपिसोडमध्ये आपण इतिहासाच्या पानात हरवलेल्या एका युद्धाची, त्यातल्या साहसाची, अतुलनीय अशा पराक्रमाची आणि त्यागाची गोष्ट जाणून घेणार आहोत. ही गोष्ट आहे काश्मीर संस्थान भारतात विलीन करताना झडलेल्या तुंबळ लढाईची. मित्रांनो, आधी आपण थोडीशी बॅकग्राऊंड जाणून घेऊया. बरोबर 75 वर्षांपूर्वी, म्हणजे 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हा देशभर साहजिकच उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. पण हे सगळं जरी असलं ना, तरी देशापुढे गरिबी, भूक आणि निरक्षरतेचं मोठंच आव्हान होतं. RK षण्मुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 या दिवशी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पीय भाषणात फाळणी आणि अन्नधान्य टंचाईचे मुद्दे हे त्यांनी प्रमुख हायलाईट केलेले असे मुद्दे होते. हा पहिला अर्थसंकल्प मित्रांनो देशाचा जो होता तो 26.2 कोटी रुपये इतका तुटीचा होता. देशासमोर उभ्या ठाकलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे तुटीचं हे आव्हान असल्याचंही अर्थमंत्र्यांनी तेव्हा स्पष्ट केलेलं. मित्रांनो, या सगळ्या फॅक्ट्स आणि फिगर्स मी मुद्दामून सांगतोय की आपल्याला असं वाटतं की स्वातंत्र्य मिळालं आणि सगळी आपली चिंता मिटलेली, सगळी ब्रिटिश परत गेलेले, त्यामुळे आनंद होता, असं जरी सगळं वाटत असलं तरी प्रत्यक्षातली परिस्थिती तेव्हाही खूप भीषण होती, चॅलेंजिंग सिच्युएशन होती. आणि आपला देश हा फाळणीची भळभळणारी जखम घेऊनच एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलेला. फाळणीच्या दृष्टीने जर विचार केला आपण तर दुष्काळ, युद्ध किंवा महामारी या कारणांशिवाय घडलेलं जगातलं ते सगळ्यात मोठं मानवी स्थलांतर होतं. फाळणीमुळं दोन्ही भूप्रदेशातील, म्हणजे भारत आणि पाकिस्तानमधली तब्बल 1.4 कोटी नागरिकांना त्यांच्या घरादारावर
शेती संपत्तीवर तुळशीपत्र ठेवून कायमचं बेघर व्हायला लागलेलं. तर फाळणीनंतर सीमावर्ती भागात उसळलेल्या दंगलींमध्ये 2 लाखांहून अधिक नागरिक हे मृत्युमुखी पडलेले. तर ही अशी सगळी भीषण वस्तुस्थिती होती. आता आणखी काही फॅक्ट्स आणि फिगर्स जाणून घेऊया, म्हणजे आपल्याला आणखी अंदाज येईल. तर भारत मित्रांनो स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाची लोकसंख्या होती 34 कोटी, साक्षरता दर होता केवळ 12%, तर GDP म्हणजेच देशाचं दरडोई उत्पन्न 2.7 लाख कोटी, म्हणजेच जागतिक दरडोई उत्पन्नाशी तुलना करता केवळ 3% होतं. कृषीप्रधान देश अशी तेव्हाही भारताची ओळख असली तरी कृषी उत्पन्न हे साधारण 50 दशलक्ष टन इतकं कमी होतं. बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून होती. शिक्षण क्षेत्राचा विचार करता मित्रांनो, स्वातंत्र्य दिनादिवशी देशात केवळ 17 विद्यापीठं आणि 636 महाविद्यालयं होती, कॉलेजेस होती. म्हणजे कम्पेअर जर केलं आपण आजच्या परिस्थितीशी, तर आज एकट्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला संलग्न असलेल्या कॉलेजेसची संख्या ही 800हून जास्त आहे. यावरून आपल्याला त्यावेळच्या परिस्थितीचा, त्यावेळच्या आव्हानांचा अंदाज येऊ शकतो. आणि त्याच्यामुळे ते जर कम्पेअर केलं तर गेल्या 75 वर्षातली आपली घौडदौड आणि आपली प्रगती ही आपल्याला कळून येऊ शकते. आणि भारतीय म्हणून खरंच आपल्याला ही अभिमानास्पद अशी कामगिरी, आपण प्रगती केलेली आहे. विशेषतः आपल्या आजूबाजूचे जर देश बघितले, पाकिस्तानचं काय झालेलं आहे, पाकिस्तानलाही आपल्याबरोबर स्वातंत्र्य मिळालेलं. पाकिस्तानची आज काय हालाकीची परिस्थिती आहे. श्रीलंका दिवाळखोरीत निघालेली आहे. चीनच्या आक्रमणामुळे असेल किंवा कोविडच्या ह्याच्यामुळे असेल, अशा सगळ्या गोष्टींमुळे आजूबाजूचे जर देश बघितले तर त्या मानाने आपण खरंच आज खूप मोठी प्रगती साधलेली आहे, प्रगतीचा पल्ला गाठलेला आहे. आणि यात मागच्या सगळ्याच पिढ्यांचं आणि अर्थात आपल्याही पिढीचं योगदान हे निश्चित आहेच. तर स्वातंत्र्य जेव्हा आपल्याला मिळालं 15 ऑगस्ट 47ला, त्या दिवशी किती आव्हानं होती ती मालिका आपण साधारण बघितली, त्यावेळच्या फॅक्ट्स अँड फिगर्स बघितल्या. तर मित्रांनो, ही संकटांची मालिका कमी होती म्हणून की काय, स्वातंत्र्यानंतर लगेचच काश्मीरच्या निमित्तानं आपल्याला भारताला युद्धसज्ज होणं भाग पडलं. देशाची फाळणी होताना हिंदुस्थानी संस्थानिकांना, म्हणजे भारतीय संस्थानिक जे होते, भारतात अनेक संस्थानं होती तेव्हा, तर त्यांच्या इच्छेनुसार भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्याचं स्वातंत्र्य हे देण्यात आलेलं. काश्मीरमध्ये तेव्हा मित्रांनो महाराज हरी सिंग यांची सत्ता होती. काश्मीरात मुस्लिम हे बहुसंख्याक असल्यानं, त्यांची संख्या जास्ती असल्यानं त्याचं पाकिस्तानमध्येच विलिनीकरण करणं हे अनिवार्य आहे, असं मोहम्मद अली जिना जे पाकिस्तानचे निर्माते आहेत त्यांचं मत होतं. पण पाकिस्तानच्या वाढत्या दबावापुढे न झुकता हरी सिंग यांनी पाकिस्तानमध्ये विलीन न होण्याचा निर्णय घेत जैसे थे करार केलेला. जैसे थे करार म्हणजे काश्मीर हे भारतातही जाणार नाही आणि पाकिस्तानातही जाणार नाही, असं महाराज हरी सिंग यांचं तेव्हा जरी मत होतं. पण पाकिस्तानची फूस असल्यानं जुलै-ऑगस्टपासूनच पूंछ आणि मिरपूर प्रांतात, म्हणजे स्वातंत्र्य जसं मिळालं आपल्याला त्याच सुमारास या 2 प्रांतांमध्ये सशस्त्र उठाव करत पूंछ इथं आझाद काश्मीर स्थापन करण्यात आलेलं. त्याची परिणिती पाकिस्तानकडून या भागाला रसद आणि शस्त्रास्त्र मिळण्यात झाली. तसंच पाकिस्ताननं काश्मीरची आर्थिक आणि दळणवळणाच्या बाबतीतही नाकाबंदी सुरू केली. 3 सप्टेंबरपासून पाकिस्तानी बाजूकडून काश्मीरच्या पश्चिमी सीमेवर हल्ल्यांना सुरुवात झाली. मित्रांनो, ही खरंच या सगळ्या घडामोडी खूप बारकाईनं बघण्यासारख्या आहेत, अभ्यासण्यासारख्या आहेत. ही आपण सगळं बोलतोय 1947 सालचं. आपल्याला काश्मीरमधला दहशतवाद आणि तिथल्या अतिरेकी कारवाया म्हणल्या की 90 साल आठवतं. पण हे पाकिस्तानचे कारनामे, मनसुबे तेव्हापासून सुरूच आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या दिवसापासून त्यांना काश्मीरचा घास पाहिजे, तर अशी त्यांनी हल्ल्यांना सुरुवात केलेली. तर 20 ऑक्टोबर 1947 या दिवशी पाकिस्ताननं पठाणी टोळ्यांमार्फत काश्मीरवर उघड आक्रमण करायला सुरुवात केली. या संपूर्ण हल्ल्याची आखणी पाकिस्ताननं अशा प्रकारे केली होती की काश्मीरचं रक्षण करणं भारतास स्नोफॉल आणि कडाक्याच्या थंडीमुळं अशक्यप्राय होऊन जावं. काश्मीरच्या आक्रमणामागे पाकिस्तान नसून स्थानिक पठाणी टोळ्या आहेत असं पाकिस्तानकडून भासवण्यात येत होतं. पण हे सगळं जरी असलं तरी हे आक्रमण हे पूर्वनियोजित असंच होतं आणि त्याला पाकिस्तानी सरकारचा आणि लष्कराचा पाठिंबा होता.
हे पाकिस्तानचे त्यावेळेचे हंगामी सरसेनापती जनरल डगलस ग्रेसी यांनी नंतर उघड केलेल्या माहितीवरून स्पष्ट होतं. मेजर जनरल अकबर खान हा पाकिस्तानी सैनिकांचा आणि पठाणी झुंडीचा तेव्हा नेता होता. या झुंडीनं 22 ऑक्टोबर रोजी मुझफ्फराबाद ताब्यात घेतलं. डोमेलपाशी काश्मीरी ब्रिगेडियर राजिंदर सिंग यांनी पाकिस्तानी सैन्याचा प्रतिकार केला, तरीही त्यांना उरीपर्यंत माघार घ्यायला लागलेली. उरी हे नाव माहिती आपल्याला गावाचं. हे सगळं जरी असलं तरी केवळ 112 सैनिकांच्या बळावर त्यांनी 3 दिवस उरी लढवली. या लढ्यात राजिंदर सिंग आणि त्यांचे बहुतेक सैनिक शहीद झाले. मात्र राजिंदर सिंग यांच्या कळव्या झुंजीमुळं राजधानी श्रीनगरचा बचाव झाला. या घडामोडी आपण राजा हरिसिंग यांच्या सैन्याच्या आणि पाकिस्तानमध्ये तेव्हा सुरू असलेल्या संघर्षाच्या करतोय. इथपर्यंत म्हणजे या पॉईंटपर्यंत अजून भारत या संघर्षात इन्व्हॉल्व झालेला नाही आहे. तर भारत सरकारनं 25 ऑक्टोबरला काश्मीरला कशाप्रकारे मदत पुरवता येईल याची चाचपणी सुरू केली आणि 26 ऑक्टोबर रोजी भारतीय लष्करानं एक तातडीची योजना तयार केली. त्याच दिवशी महाराजा हरिसिंग यांनी भारत सरकारकडे काश्मीर भारतात सामील करण्याचा करार संमतीसाठी पाठवला. काश्मीरच्या विलिनीकरणाच्या करारानंतर आणि महाराजांकडनं त्या संदर्भातल्या मदतीच्या विनंतीनंतरच काश्मीरमध्ये सैन्य पाठवण्याचा निर्णय भारतानं घेतला. भारतानं कुठल्याही प्रकारे काश्मीर प्रश्नामध्ये जोर जबरदस्तीनी बळजबरीनी ते पाकिस्तान करत होतं तशी भूमिका घेत कधीही आक्रमण केलेलं नाही आहे. तर त्यावेळेच्या काश्मीरचे जे संस्थानिक होते महाराजा हरिसिंग यांनी आपणहून काश्मीर भारतात विलीन करण्यासंदर्भात विनंती केली, कारण त्यांना कळून चुकलेलं की पाकिस्तानच्या ॲट्रॉसिटीज आणि पाकिस्तानी सैन्याचे अत्याचार इतके वाढायला लागलेले काश्मीरमध्ये आक्रमण करताना तिथल्या जनतेवरही, की त्यांना कळून चुकलेलं की आपल्याला स्वतंत्र स्वायत्त राहणं हे केवळ अशक्य आहे पाकिस्तानसारखा शेजारी असताना. आणि त्यामुळे शहाणपण ह्याच्यातच आहे की काश्मीर हे भारतात विलीन व्हावं. दुसरीकडे मित्रांनो, सीमावर्ती भागातल्या या सगळ्या अस्थिरतेमुळे भारताच्या सुरक्षिततेलाही कुठेतरी धोका निर्माण झाला होता. फाळणीची प्रक्रिया अजूनही सुरू असल्यानं आपली सैन्यदलं ही खरं तर सज्ज नव्हती. याला संघटित सैन्यदलं म्हणतो आपण, तशी सज्ज नव्हती. तरीही आपल्या सरकारनं जमेल तसा फौजफाटा गोळा करत काश्मीरमध्ये पाठवला. 27 ऑक्टोबर या दिवशी सकाळी 329 सैनिकांची शीख पलटण पहिल्यांदा हवाई मार्गानं श्रीनगरकडे रवाना झाली. हवाई दलाबरोबरच खाजगी नागरी विमानही या मोहिमेत देशप्रेमाच्या भावनेनं सहभागी झाली. श्रीनगरच्या हवाई तळावर उतरल्यावर लगोलग शीख पलटण बारामुल्लाकडे निघाली. संध्याकाळ पडण्यापूर्वी श्रीनगरपासून 8 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानी सैन्याशी प्रखर लढा देत भारतीय सैनिकांनी त्यांचं आक्रमण पहिल्यांदा थोपवलं. या लढ्यात शीख पलटणीचे कमांडर कर्नल रॉय यांना हौतात्म्य आलं. भारतीय सैन्याची ही विजयी आगेकूच सुरूच राहिली. काश्मीरचं युद्ध अनेक आघाड्यांवर लढलं जात असल्यानं त्यातल्या कोऑर्डिनेशनसाठी जनरल कलवंत सिंग यांना सेनापती म्हणून नेमण्यात आलं भारत सरकारतर्फे. जम्मू काश्मीरचा सगळा युद्धप्रदेश मित्रांनो डोंगराळ भाग आहे आणि डोंगरी युद्धतंत्राचा अनुभव असलेलं सैन्य त्यामुळे अर्थातच यात आघाडीवर होतं. सैन्य दलाचं नेतृत्वही यावेळी तरुण अधिकाऱ्यांनी केलं. भारतीय लष्कराचा विचार करता ब्रिगेडियर LP सेन आणि कर्नल हरबख्श सिंग यांच्या नेतृत्वाखाली श्रीनगर बारामुल्ला डोमेलकडे आणि श्रीनगर बांदीपूर टिटवालकडे कूच करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल प्रीतम सिंग यांच्या प्लाटूननं उरीकडून पूंचकडे कूच केली. पूंचकडून त्यांनी थेट पाकिस्तानी हद्दीपर्यंत पाकिस्तानी सैन्याचा पाठलाग केला. पण सैन्यबळ कमी पडल्यानं त्यांना पूंचचा आसरा घ्यायला लागला. पाकिस्तानी सैन्यानं पूंचला वेढा घालत या भागाचा कोंडमारा केला. पूंचचा हा लष्करी पेच सोडवण्यासाठी जम्मूकडून ब्रिगेडियर यशवंत यांची 50वी ब्रिगेड कार्यान्वित झाली. मित्रांनो, एकीकडे युद्धाच्या या सगळ्या घडामोडी घडत होत्या, दुसरीकडं काश्मीरच्या या संपूर्ण आक्रमणामागे पाकिस्तानी सैन्याचा छुपा पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालेलं. त्यामुळं पंडित नेहरूंनी
ते आपले पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरूंनी पाकिस्तानचे त्यावेळेचे पंतप्रधान लियाकत अली खान यांना पठाणी गनिमांना मदत न करण्याची विनंती केली. पण खान यांनी अर्थातच नेहरूंच्या दाव्याचा इन्कार केला. ते अजूनही हेच दाखवत होते की पाकिस्तान त्यात काहीच रोल नाही आहे. दिवसेंदिवस युद्धक्षेत्राचा विस्तार होत असल्यानं पिंच पंजालच्या उत्तरेकडच्या युद्ध आघाडीचे नेतृत्व हे जनरल थिमय्यांकडे, तर दक्षिणेकडचा आघाडीचं नेतृत्व हे मेजर जनरल आत्मा सिंग यांच्याकडं सोपवण्यात आलं. 1948च्या सुरुवातीपासून भारतीय लष्कराकडून प्रतिचढाईस सुरुवात करण्यात आली. 50व्या ब्रिगेडनं जांगारे, नौशहरस, राजौरी, मेंधर ही गावं काबीज करत पूंचमध्ये उरीकडून आलेल्या सैन्याशी हातमिळवणी केली. दुसरीकडे थिमय्यांनी 8 नोव्हेंबर रोजी बारामुल्लावर आणि 14 नोव्हेंबरला उरीवर ताबा मिळवला. सर्वच आघाड्यांवर अशा प्रकारे भारतीय सैन्याची सरशी होत असल्यानं पाकिस्ताननं कारगिल क्षेत्रात नवीन आघाडी उघडली. पाकिस्ताननं काय केलं यावेळेला की श्रीनगर लेहमधली दळणवळण सेवा बंद पाडत, तिथली रस्ते वाहतूक बंद पाडत लेह या गावाला लक्ष्य केलं. दुसरीकडं झोजी घाटामार्गे पाकिस्तानी सैन्य आणि पठाण यांनी श्रीनगरकडे आगेकूच सुरू केली. शत्रूच्या या नव्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी जनरल थिमय्यांनी झोजी खिंडीकडे हलके रणगाडे धाडून पाकिस्तानी सैन्याला माघार घ्यायला लावली. अतिशय उंचीवरील झोजी खिंडीत रणगाडे वापरण्याचा अपूर्व पराक्रम हा जनरल थिमय्यांनी केला. या लढ्यात आघाडीवर असलेले मेजर जठार आणि इतर 3 अधिकारी यांना यावेळी वीरचक्र मिळाले. म्हणजे ही पाकिस्तानची नेहमीचीच कूटनीती आहे की आधी आमचा काही रोल नाही म्हणायचं आणि नंतर जेव्हा गळ्यापर्यंत येतं तेव्हा भागमभाग सुरू करायची. तर या युद्धातही असंच झालं आणि लाहोरच्या रक्षणासाठी त्यांनी जे सैन्य ठेवलेलं तेही शेवटी पाकिस्ताननं भारताचं आक्रमण मोडण्यासाठी, थोपवण्यासाठी म्हणून काढलं. यावरून भारत हे पाकिस्तानवर चढाई करणार आहे हा पाकिस्तानचा कांगावाही दावाही फोल ठरला. जनरल थिमय्या, मेजर जनरल आत्मसिंग, ब्रिगेडियर LP सेन, कर्नल हरबख्श सिंग, मेजर जठार यांच्यासह लष्कराच्या अनेक ज्ञात अज्ञात अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी बजावलेल्या अतुलनीय पराक्रमामुळे देशाच्या अखंडतेसाठी लढल्या गेलेल्या या पहिल्या युद्धात भारताचा विजय झाला. 1948च्या अखेरीस पाकिस्तानी सैन्य हे भारतीय सेनेला पाठ दाखवून माघार घेऊ लागलं. काश्मीरपुरत्या मर्यादित असलेल्या या संघर्षाची परिणिती भारत पाकिस्तान युद्धात होईल असं वाटल्यानं माउंटबॅटन यांच्या सल्ल्यानुसार पंडित नेहरूंनी संयुक्त राष्ट्रसंघ समितीकडे हे प्रकरण नेलं. संयुक्त संघानं दिलेले युद्धबंदी आदेश दोन्ही देशांनी 1 जानेवारी 1949 रोजी मान्य केले आणि यावेळी युद्धबंदी रेषा ही निश्चित करण्यात आली. एवढ्या आणीबाणीच्या परिस्थितीत या तोडीची आणि इतक्या तातडीनं पार पाडलेली लष्करी मोहीम आपण कधीही पाहिलेली नाही, असे गौरवोद्गार गव्हर्नर माउंटबॅटन यांनी नंतर काढले. मित्रांनो, कोणतंही युद्ध म्हणलं की त्यात जीवितहानी, वित्तहानी आलीच. एकूण नुकसानाचा विचार जर केला या युद्धाचा, तर या युद्धात भारताचे एकूण 1104 लष्करी अधिकारी आणि जवान शहीद झाले, तर 3154 म्हणजे 3154 जखमी झाले. या उलट पाकिस्तानचे 6000 जवान या युद्धात शहीद झाले, तर 14,000 हे जखमी झाले. या युद्धामुळं काश्मीर खोरं, जम्मू आणि लडाख यासह जम्मू काश्मीरचा 2/3 प्रदेश भारतात सामील झाला. या युद्धात बजावलेल्या शौर्याबद्दल मेजर सोमनाथ शर्मा, नाईक जदुनाथ सिंग, कंपनी हवालदार मेजर पीरू सिंग शेखावत, लान्स नायक करम सिंग, सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं. मित्रांनो, युद्धानंतरच्या विश्लेषणात भारतानं युद्धबंदी स्वीकारण्यात घाई केली. जर आपण आणखी काही दिवस हे युद्ध चालू दिलं असतं, चालू ठेवलं असतं, तर जम्मू काश्मीरमधून पाकिस्तानला संपूर्ण माघार घ्यावी लागली असती, असं काही राजकीय आणि संरक्षणविषयक तज्ज्ञांचं मत आहे. पण हे जरी असलं तरी हा विजय भारतासाठी अनेक दृष्टींनी महत्त्वाचा ठरला. याचं कारण म्हणजे भारतानं त्वरित पावलं उचलत काश्मीरवरचं आक्रमण रोखलं नसतं
तर संपूर्ण काश्मीरच 1947 सालीच पाकिस्ताननं गिळंकृत केलं असतं. तसंच समजा भारताचा या युद्धात पराभव झाला असता चुकून माकून, तर आपल्या भूप्रदेशाचं रक्षण करण्यास भारत सरकार असमर्थ आहे असा भारतातल्या त्यावेळच्या संस्थानिकांचा समज होत फुटीरतेला भयंकर चालना मिळाली असती. तसंच त्यामुळं भारताचे आणखी प्रादेशिक लचके तोडण्यासाठी पाकिस्तान उद्युक्त झाला असता. पण हे सगळं टळलं हे भारत सरकारच्या कणखर भूमिकेमुळे आणि भारतीय लष्कराच्या आणि हवाई दलाच्या अतुलनीय अशा पराक्रमामुळे, साहसामुळे. त्यामुळे या युद्धातल्या विजयाचं मोल हे खूप मोठं आहे आणि ते आपण कधीही विसरता कामा नये. पॉलिटिक्स आणि या बाकी गोष्टी होत राहतील. एकमेकांवर ताशेरे ओढणं, एकमेकांचे मान अपमान हे नाट्य सुरूच राहील. पण हे सगळं जरी असलं तरी आपण आपला इतिहास विसरता कामा नये. इतिहासातल्या केलेल्या चुका आणि इतिहासातले पराक्रम या दोन्ही गोष्टी देश म्हणून मोठं होण्यासाठी, पुढं जाण्यासाठी महत्त्वाच्या असतात. तर आजच्या 75व्या स्वातंत्र्य दिनादिवशी याची आपण जाणीव ठेवूया, याचा मान ठेवूया. येस मित्रांनो, हा होता इंडिपेंडन्स डे स्पेशल एपिसोड मराठी क्राईम कथेचा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. तुम्ही माझ्याशी इन्स्टावरही कनेक्ट होऊ शकता. निरंजन मेढेकर या नावाने माझं इंस्टाग्रामवर अकाउंट आहे. याशिवाय मराठी क्राईम कथेशिवाय मी सेक्सवर बोलबिंदास हा निरामय लैंगिकतेवर अर्थातच हेल्दी सेक्स लाईफवर असा पॉडकास्टही करतो. तो एक्सक्लुझिव्हली स्टोरीटेलवर अवेलेबल आहे. स्टोरीटेलवर माझी इतरही असंख्य टायटल्स आहेत. सो त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तीही नक्की ऐका. येस मित्रांनो, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणखी एका इंटरेस्टिंग विषयासह. तोपर्यंत टाटा.